सगळ्यात महत्वाचं, घरामध्ये जर एखादा मुलगा आहे, विवाहाला खूप अडचण येत असेल, तर काय करायचं? मुलीचा विवाह जमत नाही, मुलाचा विवाह जमत नाही, अशा करता एकच काम करायचं. जे आपण होमासाठी सगळं साहित्य आणतो ना, ते सगळं साहित्य आणायचं आणि ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये गावठी तूप टाकायचं आणि त्या जळत्या होळीमध्ये आपण जर अर्पण केलं तर बऱ्याच वर्षापासून लग्न जमत नसेल तर ते सुद्धा जमतं. म्हणून ही गोष्ट करायला काही हरकत नाही. मात्र त्या ठिकाणी होम हवनाला काय काय साहित्य लागतं, आपल्या इथं एक गुरुजी आलेलेच असतात, त्या गुरुजींना विचारलं तरी जमतंय. पण होम हवनाचं जे साहित्य आहे ते होलिकेत टाकायचं, त्याच्यामध्ये फक्त ऍड काय करायचं, गावठी तूप ऍड करायचं आणि तेवढं केलं की मात्र त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा त्या होलिकेला मारायच्या आणि पाणी फिरवलं 7 वेळेला की सगळं तुला अर्पण आहेत असं म्हणायचं. आणि असं जर केलं तर 100% जीवनामधले सगळे दुःख नाहीसे होतात. पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की ताई आमच्या घरामध्ये मात्र सगळ्यांचंच भाग्य खराब का होतं? त्याला कारण आहेत. भाग्य खराब होण्यासाठी काही कारण आहेत.